धैर्याला जाणीव येते स्वतःच्या मर्यादांची आणि शब्दातून सुरू होतो स्वतःचा बदल. मंगळ आणि केतू एकत्र येतात ना, तेव्हा धाडस, प्रतिस्पर्धी आणि क्रिया यामध्ये ऊर्जा वाढते. पण त्याच वेळी एक गुप्त तपश्चर्या सुद्धा सुरू होते. मित्रांनो, तृतीय भावातून हे मंगळ आणि केतू यांचं गोचर तुमच्यासाठी सुरू आहे. साहस, कर्तृत्व, संवाद, भाऊ बहीण, लेखन, सृजनशीलता, छोटे प्रवास या संबंधित तो भाव आहे. येथे मंगळ स्वतःच्या मूल त्रिकोण राशीत म्हणजे सिंह राशीत आहे. त्यामुळे तेजस्वी पण तो आक्रमक असेल. केतू ही गूढता, तटस्थता आणि अनपेक्षित कलाटणी दर्शवत असतो. मग याचे सकारात्मक पण पैलू आहेत आणि सावधतेचे पण आहेत. सकारात्मक पैलू काय असतील मित्रांनो? स्वतःचा आवाज तुम्ही प्रखरपणे मांडताल. लेखन, वक्तृत्व किंवा काही सोशल मीडिया अशा माध्यमातून तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुमची ठोस तयारी पण होऊ शकते. हे विशेषतः पोलीस असेल, लष्कर असेल किंवा टेक्निकल फील्डमधील प्रयत्नांना तुम्हाला चालना पण मिळत असते. त्याचबरोबर भाऊ आणि बहिणींशी संबंध पण बळकट होऊ शकतात, विशेषतः तुम्ही जर एकत्र काम करत असाल तर. प्रवासी योजनांमध्ये साहस आणि थोडी अनपेक्षित मजा पण मिळू शकते. व्यवसायात रिस्क घेण्याची तयारी वाढेल. जोखीम असली तरी नवीन दारे उघडू शकतात. याच्यामध्ये मित्रांनो सावधतेचे पैलू पण आहेत. सर्वप्रथम एक लक्षात घ्या, भाषेचा आक्रमक वापर तुमच्याकडून होऊ शकतो. संवादात त्रुटीमुळे मतभेद किंवा नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. याचबरोबर केतूचा परिणाम काय होतो? विचारांमध्ये विसंगती किंवा ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकतो. आगाऊ आत्मविश्वास नको आहे. भाऊ बहिणींशी तात्पुरते दुराव्याचे क्षण येऊ शकतात, विशेषतः मालमत्ता किंवा निर्णयावरून. त्याचबरोबर अतिधाडसी निर्णय पण होऊ शकतात. उदाहरणार्थ अचानक नोकरी सोडणे, गुंतवणूक, प्रवास आणि नंतर पश्चाताप निर्माण होऊ शकतो. हात असेल, खांदा असेल, मानेचे त्रास किंवा डोळे किंवा अचानक प्रवासामध्ये काहीतरी अपघाताची शक्यता असू शकते. त्यामुळे काळजी घ्या, घाबरण्याचं कारण नाही. मंगळाच्या दृष्टींचा प्रभाव पण तितकाच महत्त्वाचा आहे बघा. इथं मंगळाची जी दृष्टी आहे ती षष्ठम स्थानावर आलेली आहे. आरोग्य, ऋण, स्पर्धा यावरती प्रभाव टाकेल. स्पर्धा जिंकण्याची ताकद मिळते, पण आरोग्यावर ताण येऊ शकतो आणि तोच आपल्याला टाळायचा आहे. मंगळाची 8वी दृष्टी पण आलेली आहे मित्रांनो. ती 8वी दृष्टी येते कुठं? भाग्यभावावरती. आणि मग इथं काय होतं? भाग्यभावावर आल्यानंतर व्यक्तीच्या भाग्यावरती मंगळाला सक्रिय परिणाम द्यावेच लागतात. आत्मविश्वास येतो, ऊर्जा प्रबळ होते. पण त्याचबरोबर तुम्हाला अहंकार किंवा ओव्हर रिॲक्शन टाळावी लागेल. नशीब साथ द्यायला पण सुरुवात होते, कारण मंगळ त्याचं काम करणार आहे. मग इथं तुम्हाला एक सल्ला काय देऊ शकतो आपण, की संवाद प्रणाली जी आहे तुमची, बोलण्याची शैली, ती सुधारण्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल. संयमित आणि समंजस तुम्हाला भाषा वापरावी लागेल, नाहीतर तो मंगळ वाईट परिणाम देतो. गाजावाजा न करता कुठलंही काम करा. गुप्त लिहिणं, जसे की डायरी, प्रोजेक्ट, ड्राफ्ट किंवा अभ्यास नोट्स, ह्या तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरतील. कोर्ट कचेरी किंवा कर्जासंबंधी निर्णय घेताना नीट विचार करा, कारण की भाग्यभावावरती मंगळाची दृष्टी येते. तृतीये मंगलः स्थाने साहसम जनयत्योसी पराक्रमेच संज्ञाता भातृणांच विवादकृत, हे बृहत्पराशरी होराशास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे. तृतीय स्थानातील मंगळ व्यक्तीला धाडसी करतो, पण तो भाऊ बहिणींशी मतभेद किंवा स्पर्धा निर्माण करू शकतो. म्हणून काय होतं मित्रांनो, मंगळ आणि केतूचं गोचर जेव्हा सिंह राशीतून झालेलं असतं की नाही, तो कधी कधी डोक्यामध्ये एक प्रकारचा वाम तयार करू शकतो आणि व्यक्ती मग कदाचित वाईट विचार पण करू शकते आणि त्याचं मग त्याला नुकसान भविष्य काळामध्ये भोगावं लागू शकतं. मग याच्यामध्ये मित्रांनो आपण काळजी काय घ्यावी लागणार आहे?
मंगळ फक्त जिथे आहे ना तिथे प्रभाव टाकत नाही, जिथे तो पाहतो तिथेही तो तशाच घटना घडवतो. आणि मंगळ सिंह राशीतून मिथुन राशीच्या तृतीय भावात आहे. डेडलाईन्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी ऊर्जा तुमची प्रचंड वाढते. फक्त आरोग्यावर मानसिक ताण येऊ देऊ नये ह्याची काळजी घ्या. विशेषतः पचन संस्था किंवा त्वचा विकारांवरती तुम्ही काळजी घ्यावी. सहकारी किंवा नातेवाईकांशी जुने वैर भावना वाढू शकते. कर्ज घेताना मात्र तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची शक्यता आहे, पण गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नये. इथं काय झालेलं आहे मित्रांनो, मंगळाच्या दृष्टीने इथं विचारांना तीव्रता प्रचंड दिलेली आहे. एखाद्या गूढ किंवा रिसर्च क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला उत्तम लाभलेल्या संधी पण मिळू शकतात. मग गुप्त ज्ञान उजेडात येऊ शकते बघा. म्हणजे ह्या व्यक्तीला कुठंतरी हिडन टॅलेंट आहे असं लोकांना जाणवायला लागतं. आणि मग तुम्ही तुमच्या भविष्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी काही धाडसी निर्णय पण घेऊ शकता. सावधता पण तेवढीच बाळगली पाहिजे. प्रेम प्रकरणात तणाव, गोंधळ येऊ शकतो बघा. संतान संबंधी काळजी किंवा भीती अशा गोष्टी मनात येऊ शकतात. शिक्षणाच्या बाबतीत निर्णयांमध्ये अधीरता वाढू शकते. शेअर मार्केट आणि जुगार यापासून मात्र दूर राहा बरं का, नाहीतर नुकसान फारच होईल. भूतकाळात तुमचं झालेलंच आहे. मंगळ स्वतःच्या राशीवर फार गूढ परिणाम करत असतो. जिथं असतो त्या राशीवर पण परिणाम करतो. पण त्याचे सकारात्मक पैलू पण असतात. आत्मविश्वास, धैर्य, निर्णय क्षमता, वक्तृत्व, लेखन किंवा डिजिटल माध्यमांमध्ये तो चांगला प्रभाव तुम्हाला मिळवून देईल. छोट्या प्रवासांमध्ये यश पण देईल. पण ह्याच वेळेस अति आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे व्यक्ती घाईघाईने निर्णय घेते. भावंडांशी संवादात कटुता पण निर्माण होते. अचानक प्रवासांमध्ये अपघात किंवा आरोग्याची तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे काळजी घ्या आणि तुमचा मेंदू शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतं, जेव्हा जेव्हा तुम्हाला निर्णय एखादा मोठा घ्यायचा आहे पुढच्या 40 दिवसांमध्ये, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडील किंवा मोठे घरातील अनुभवी किंवा तुमचे विश्वासू माणसं असतील त्यांच्याशी थोडी चर्चा करा. आक्रमकपणे जर तुम्ही निर्णय घेतला तर तो पुढचे 13 महिने तुम्हाला त्रास देईल. आणि त्याचबरोबर ही पण गोष्ट मी तितक्याच आत्मविश्वासाने सांगतो, ह्याच मंगळाला तुम्ही शस्त्र म्हणून जर वापरलं तर पुढचे 13 महिने तुम्हाला तो शांतपणे अलगद फायदा देईल. आणि तुम्हाला झालेला फायदा हा तुम्हाला समाधानकारक असेल आणि तुमच्या प्रतिस्पर्धींना तो कळणाराही नाही. आणि मंगळाची ऊर्जा प्रभावी ठेवण्यासाठी नेहमी मी माझ्या व्हिडिओमधून एकच सांगतो, तुम्ही हनुमान चालिसेचे जास्तीत जास्त पठण करावं. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.